नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मधनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुरलीधर तात्या भामरे यांनी सिडको विभागीय कार्यालयामध्ये अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समर्थक देखील या ठिकाणी हजर होते। मुरलीधर तात्या भामरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असतात। नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील राहिले आहेत। परिसरामधील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांसह युवक आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवलेत। त्यांच्या कार्यामुळे प्रभागामधील नागरिकांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना ते म्हणालेत की प्रभागामधील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणं, विकास कामांना गती देणं आणि पारदर्शक कारभार करणं हेच मुख्य उद्दिष्ट आहे। भाजपच्या माध्यमामधून विकासाची कामं अधिक प्रभावीपणे करता येतील असा मला विश्वास आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। निवडणूक प्रचाराला वेग येण्याची शक्यता आता वर्तवली जाते। आज मी प्रभाग 25 मधनं भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहे। 30-35 वर्षापासून माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे। माझा नक्कीच भारतीय जनता पार्टी माझा विचार करेल ही माझी इच्छा आहे। पक्षाने तिकीट दिल्याने मी प्रभागाचं सोनं करून दाखवत, प्रभागाशी नाळ जोडलेली आहे। बराच काही माझ्या प्रभागातून माझा ध्यास आहे, मी तो पूर्ण करत ही माझी इच्छा आहे।